आज आपल्या मालिकेला 500 एपिसोड्स पूर्ण होतात. सो 3 cheers for our team. आणि आता मी विनंती करतो तितिक्षाला की तिने तिचं मनोगत व्यक्त करावं. हे मुद्दाम चाललंय, मुद्दा मला नर्वस करणं चाललंय कारण ऐन वेळेला माझ्याकडे बट खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. 500 एपिसोड्स पूर्ण झालेत आणि इतक्या अनयुजुअल कथानकाला इतकं भरभरून प्रेम मिळालं प्रेक्षकांचं, त्याशिवाय हे अजिबात शक्य नव्हतं. एक खूप अमेझिंग टीम एकत्र आल्यामुळे हे शक्य झालं आहे. राईट फ्रॉम डिरेक्शन टीम, ऑल बॅकग्राऊंड म्युझिशियन्स, देन ॲक्टर्स, आर्ट टीम, प्रोडक्शन टीम, सगळे. जर मी कोणाला मिस केलं असेल तर एक्स्ट्रीमली सॉरी. द रायटर्स, ऑफकोर्स द रायटर्स, आणि एका उत्तम चॅनलवरती हा शो दिसतो त्यामुळे तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय. सो हे सगळं काय बरं म्हणतात इतकं परफेक्ट जुळून आलं आणि त्यामुळेच ह्या शोला इतकं सक्सेस मिळालं आहे. सो आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल आणि थँक्यू सो मच. थँक्यू. असंच प्रेम करत राहा आणि आम्ही असंच एंटरटेन करत राहू. थँक्यू. मी तितिक्षाला ममो म्हणते कारण आमच्या सगळ्यांच्याच भावना तुम्ही अगदी योग्य शब्दात मांडल्या. आमची ही एक सगळीच फॅमिली आहे, म्हणजे वेगवेगळे डिपार्टमेंट्स म्हणण्यापेक्षा घरातले सगळे सदस्य आहेत आणि त्या कुटुंबात इतका सलोखा आहे की त्यामुळेच मला असं वाटतं की हे 500 एपिसोड्स आम्ही लिटरली एन्जॉय केलेत आणि अजून पुढचे 1000ही करणारच आहोत. तेव्हा नक्कीच भेटत राहू या मधल्या टप्प्यांवर आणि सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा. पहिल्या दिवसापासून काय बोलतो बघा पहिल्या दिवसापासून आम्ही सगळे एकत्र आहोत आणि खूप छान भट्टी जमली म्हणतो असं झालंय आणि नवनवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत, रोज नवनवीन गोष्टी करायला मिळत आहेत. जनरली मालिकांमधनं करताना हे असं नाही घडत, पण आपल्याला ह्या मालिकेमध्ये ते करता येते, अनुभवता येते आणि लोकांपर्यंत ते पोहोचवता येते. आणि याचं सगळं श्रेय लेखक, दिग्दर्शक आमचे जयंत पवार, आमचे प्रोड्युसर पाठारे सर, मनीष दळवी सर, एडिटर आमचे सगळं पूर्ण डिपार्टमेंट, प्रोडक्शन हाऊस आणि आर्ट डिपार्टमेंटचं विशेष कौतुक करायला पाहिजे कारण त्यांनी केलेल्या त्या पेठ्या, वैभव काटकर सर. त्यामुळे असं सगळं इतकं ते जुळून आल्यामुळे हे इथपर्यंत आम्ही येऊन पोचलो आणि याच्या पुढेही खूप जायचं आहे. तेव्हा तुमचं प्रेम आमच्यावरती असंच राहू दे. आम्ही तुम्हाला काय एंटरटेन करत राहू, अशीच साथ देऊ. थँक्यू. जसं तितिक्षा म्हणाली, ऐश्वर्याताई म्हणाली किंवा राहुल म्हणाला, तसं चॅनलचं सपोर्ट, प्रोडक्शन हाऊसची ही कथा पेलण्याची ताकद, क्षमता प्रोडक्शन हाऊसची, नंतर आमच्या क्रिएटिव्ह टीमचं काय म्हणतात योगदान आणि अख्ख्या टीमचं हे वर्क आहे आणि हे सगळं खूप विलक्षण आहे. आम्ही जे रोज करतोय, रोज जगतोय, आम्ही सगळे अख्खी टीम, आम्ही सगळे कलाकार ही कथा आम्ही रोज जगत असतो. इथे आल्यानंतर सुद्धा आम्हाला उत्सुकता असते की आज काय घडणार आहे आणि ही उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहील. म्हणजे किती हजारो एपिसोड्स होतील हे मला माहित नाही, पण आजपर्यंत प्रेक्षकांनी आम्हाला खूप प्रेम दिलंय आणि असंच प्रेम ह्यापुढेही देत राहा एवढंच. आज 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेचा 500 एपिसोड दिसणार आहे सगळ्यांना. या मालिकेचा मी एक भाग आहे याचा मला खूप अभिमान वाटतो. आता मी जरी नसले या मालिकेमध्ये तरी मला या 500व्या प्रयोगाच्या एपिसोडसाठी मुद्दाम निमंत्रण दिलं आणि मी आवर्जून आले कारण मला माझ्या कुटुंबातील सगळ्याच सदस्यांना भेटायचं होतं. सगळे सदस्य माझ्यावर त्यांनी इतकं प्रेम केलंय, माझी इतकी काळजी घेतली आहे आणि ह्या एकत्र कुटुंबाचा जो आनंद आहे तो मी 1.5 वर्ष घेतला आणि तोच आज सेलिब्रेट करण्यासाठी मी पुन्हा इथे आले आणि अशीच मी पुन्हा पुन्हा येत राहणार आहे आणि ते मला बोलवत राहणार आहे आणि असेच खूप एपिसोड याचे व्हावेत. विद्याधर पाठारे, मनीष, JP म्हणजे आमचे दिग्दर्शक आणि यांनी मला खूप सांभाळून घेतलेलं आहे कारण मी जरा कच्ची होते, कच्चं मडकं होतं, ते थोडेसे करावं लागलं, त्यांना मेहनत घ्यावी लागली आणि ती घेतली त्यांनी आणि मला खूप आनंद मिळाला, समाधान मिळालं आणि या सगळे सदस्य म्हणजे सगळे कलाकार पण सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. प्रोडक्शन हाऊस खूप छान आहे आणि याची मला आधीच कल्पना होती त्यामुळे मी अगदी खूप वर्षांनी काम केलं तरी सुद्धा बिनधास्त या
कुटुंबामध्ये सामील झाले आणि अगदी स्पॉट बॉय पासून सगळ्यांनी माझ्यावर प्रेम केलं. त्या सगळ्यांना मी धन्यवाद देते आणि शुभेच्छा देते. पुढे असेच त्याचे एपिसोड होत राहावे आणि आम्हाला ते पाहायला मिळावे. आणि मी आवर्जून, मी नसले तरी आवर्जून रोज आधीच एपिसोड बघते झी5. मला पहिले नको होता पण आता हवा सत्य आहे. बरं, सगळ्यांनी सगळं बोलून झालंय. मी फक्त काही महत्वाचे पिलर्स आहेत शोचे. ऍक्टर्सना तुम्ही पाहता सगळ्यांना, मलाही पाहता मध्ये मध्ये. तर डूड श्रीनाथ उर्फ डूड, एडिटर. एडिट हा अत्यंत महत्वाचा भाग आहे या शोचा आणि वेगळ्या पद्धतीचं, वेगळ्या धाटणीचं एडिट करावं लागतं. त्याला विचारायला तुला घरातल्या पर्सनल फंक्शनलाही नाही जाता येत लग्नाला, विनंती वगैरे करतो की बरं आहे साऊथ इंडियन पण मराठीतला शब्दाने शब्द करतो त्याला आणि अतिशय उत्तम पद्धतीने एडिट करतो. आणि तो खरंच दिवस रात्र काम करतो कारण पहाटे 3 वाजता आम्ही फोनवर बोलतो त्यामुळे तो जागा असतो, काम करत असतो. तर अत्यंत वेगळ्या पद्धतीचं एडिटचं काम डूड, आणि आम्ही त्याला लाडाने डूड म्हणतो. आपण त्याचं म्हणतो ना स्लँग्स मध्ये हे डूड, तसा आमचा आहे. त्याचं नाव आहे श्रीनाथ. श्रीनाथ आणि त्याची टीम किंवा आमचे सत्यवान जाधव, आमचं अवघड पोस्ट प्रोडक्शन सांभाळणारे सत्यवान, अवघड पोस्ट प्रोडक्शन सांभाळणारे सत्यवान जाधव. कारण खरे पडद्यामागचे आफ्टर शूट जे काम करतात दिवस रात्र, कारण एपिसोड वेळेत टेलिकास्ट झाला पाहिजे, तो भक्तीपर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे, तो ढेसळे काकांपर्यंत व्यवस्थित पोहोचला पाहिजे, याची काळजी सत्यवान जाधव घेत असतात. आणि लेट डिलिव्हरी चार्जेस सुद्धा नाही लागले पाहिजे कारण पाठारे सर मागे उभे असतात. तर त्याची काळजी सत्यवान जाधव घेतात. आणि सेटवरच्या बऱ्याच लोकांना माहित असतं की मला हा सत्यवानजी बोला येते. त्यानंतर आमचे विनायक काटकर काही गेले आर्ट डिरेक्टर, आणि वैभव भोसले त्यांचा डबल ईडी असोसिएट आर्ट डिरेक्टर. आपण सतत उल्लेख करतोय म्हणजे जितक्या मीडिया चॅनल्सचे इंटरव्ह्यू घेतले तर प्रत्येकामध्ये आवर्जून उल्लेख झालाय तो म्हणजे आर्ट डिरेक्शनचा. ते आर्ट डिरेक्शनचं अवघड शिवधनुष्य खेळणारी ही माणसं आणि यांना सुद्धा आवडतं ते. हा स्वस्त बसतच नाही, सतत काही ना काही करायला लागतं. या दोघांच्या डोक्यातून, या दोघांच्या संकल्पनेतून काही गोष्टी उभ्या राहिल्या. ग्रंथ असेल, पेटी असेल, पंचपेटिकेच्या पेट्या असतील, वारुळ सुद्धा बनवले मुंग्याच्या आतल्या छोट्या छोट्या घरांसहित. तर अशी ही आर्ट डिपार्टमेंटची टीम, आर्ट डिरेक्शनची टीम. त्यानंतर आमचा डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी म्हणजे DOP, ज्याला आपण सामान्य लेखकाला अपेक्षित असलेलं आणि दिग्दर्शकाने जे त्याच्या नजरेतून पाहिलेलं असतं ते करेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे DOP करतात. ते म्हणजे सचिन पटेकर. अगदी पहिल्या एपिसोड पासून कानामागून येणारा घाम कसा दिसायला हवा, तो शॉट कसा असायला हवा, दोघं कसा दिसायला हवा, देवी कशी दिसायला हवी, तिचं लाइटिंग कसं असायला हवं, रुपाली मात्र येते तेव्हा तिचा लाईट कसा असायला हवा, तिचा कॅमेरा अँगल कसा असायला हवा, हे सगळं या माणसाच्या सुपीक डोक्यातून निघाले. त्यानंतर वेळेवर चेक मिळण्यासाठी संदेश त्यानंतर आमची प्रोडक्शनची टीम संदेश शाह, सूर्या, सचिन मोकल, आणि क्रिएटिव्ह हेड, स्केड्युलिंग आणि हे सुद्धा प्रोडक्शनच्या मध्ये सुद्धा सगळं काम करणारा आमचा वासुदेव
अवघड अवघड शूट कसं कम्प्लीट होतं तुमचं. जसं काल आमचा कथा लेखक चेतन सैनाने म्हणाला की तो रोडवर शूट केला होता सिक्वेन्स, किती डोक्याला ताप झाला असेल तुमच्या, किती वेळ लागला असेल. म्हटलं काहीच वेळ नाही लागला, अत्यंत कमी वेळात शूट झालं. त्याचं कारण म्हणजे ही टीम, प्रोडक्शनची टीम जी त्याच्या मागे काम करत असते आणि शूटसाठी सगळं वातावरण, पोषक वातावरण निर्माण करून देत असते की तुम्ही सगळं रेडी, आता तुम्ही करा शूट. अशी ही आमची अत्यंत महत्त्वाची टीम असते, प्रोडक्शनची टीम, जी अतिशय थँकलेस जॉब असतो. चांगलं काम केलं तर कोणी थँक्यू म्हणत नाही, कोणी वाईट केलं तर पहिल्याशिवाय त्यांना पडतात. असं काम करणारी ही सगळी प्रोडक्शनची टीम. त्यानंतर डिरेक्शन डिपार्टमेंट, माझा असोसिएट विशाल हे अत्यंत पहिल्या दिवसापासून असलेली नेहा आणि आता नव्याने ताजा जॉईन झालेला मयंक असेल. अविरत मेहनत करणारी टीम असते दिग्दर्शन डिपार्टमेंट. म्हणजे पॅकअप झालं तर बऱ्याच लोकांचं काम संपतं, म्हणजे एडिटरचं नाही संपत, पण प्रोडक्शनचे काम संपत नाही पॅकअप नंतर. तसंच दिग्दर्शन विभागाचे काम संपत नाही पॅकअप नंतर, ते चालूच असतं, कंटिन्यू चालू असतं. ती काम करणारी ही माझी टीम, यांचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल इथे. त्यानंतर इथपर्यंत माहीत असतं, निर्माते इथपर्यंत माहीत असतं, त्याच्या पलीकडे आपण जात नाही. ह्या शो मध्ये जे अत्यंत गाजलेलं गाणं आहे, ज्या गाण्यावर आम्ही 500 एपिसोड केले, ते गाणं कंपोज करणारा तुषार देवल, त्याला तर दुनिया ओळखते. ते गाणं लिहिणारा मंदार चोडकरलाही सगळेजण ओळखतात. त्यानंतर आपण शूट करायला येऊ आम्ही, अरे आम्ही भारी करतो म्हणून, पण काय करायचं काय, तो कोरा कागद आहे ना, त्याच्यावर लिहायचं काय. ते लिहिणारी आमची जी टीम आहे, म्हणजे आमचा कथा लेखक असेल चेतन सैनाने, आज तो पोटापाण्याच्या उद्योगासाठी मीटिंगला गेलाय. आमचा पटकथा लेखक जो अमेझिंग स्क्रीन प्ले लिहितो, इतका अमेझिंग लिहितो की ना मला तसं होतं, सांग ना पुढचा सीन काय लिहिणार आहेस, चेतन सैनाने असेल. आणि आमचा संवाद लेखक अभिराम सुद्धा मूळ पुरुष आहे, पहिल्या दिवसापासून आहे. तर हे आमचे लेखक, आणि हे आमच्या लेखकांच्या टीमला बांधून ठेवणारं आणि दिशा दाखवणारं, आणि फक्त लेखकाच्या टीमलाच नाही, आम्हा सगळ्यांनाच. म्हणजे काही प्रॉब्लेम झाला तर 1 मिनिट मनीष सर कॉल, ते आमचे प्रोजेक्ट हेड, जसं सर म्हणाले सर्वे सर्वा मनीष दळवी, म्हणजे हा 500 भागांचा मिनार ज्या पिलर्सवर उभा आहे, त्यातल्या महत्वाच्या पिलर पैकी एक म्हणजे मनीष दळवी, दुसरं म्हणजे आमचे विवेक सर, आणि तिसरं म्हणजे आमचे विद्या सर. या पिलर्स वरती हा 500 भागांचा मिनार उभा आहे, आणि तो त्यांच्यावर अजून भार वाढत जाणार आहे. तर अशी 7व्या मुलीची टीम आहे अख्खी. तुम्ही जो नाग बघताय, जो नाग मध्ये पॉप पॉप असं वगैरे पण करतो, तो वाकून वगैरे बघतो, सगळं करतो, त्या व्हॉइस ओव्हर सुद्धा असतो. तर राहुल बोरसे जे प्रेक्षकांनी सुद्धा बऱ्याच लोकांना माहित असलं की VFX बोलणं सोपं आहे, काय VFX केलं, पण VFX करायला किती वेळ लागतो, प्रत्येक फ्रेम रेंडर व्हायला ते टेक्निकल वर्ड्स त्या लोकांना कळतील, ऑडियन्स मधल्या जे काम करतात. ते रेंडर व्हायला हल्ली तर सगळ्यांनाच कळत असेल, रील वगैरे बनवतात, सगळे एडिट करतात, तर ते रेंडर व्हायला किती वेळ लागतो, आणि ते वेळेत चॅनल पर्यंत पोहोचणं, वेळेत टेलिकास्ट होणं, ह्याची अत्यंत मोठी जबाबदारी असते. कारण मी शूट करून दिल्यानंतर, डूबने एडिट केल्यानंतर सत्यवांजीचे त्यांच्याकडे पाठवणार, आणि मग त्यांचं काम सुरू होतं, आणि त्यांच्याकडे टाइम लिमिट असतो. आता कम्प्युटरला टाइम लिमिट नाही देऊ शकत ना, रेंडरला 1 तास लागणार तर लागणार, पण भाई नाही येत आहे. ह्या सगळ्यामध्ये सुद्धा राहुल बोरसेचा नेहमी स्माइल फेस असतो, सर होईल, मी करतो म्हटलं की मी परत फोन नाही करत, ते येतो. ते करणारा राहुल बोरसे. हा महत्वाचं आमचं आमची मेकअप डिपार्टमेंटची टीम, समीर, चंदा, विशाल किधर है,
डिपार्टमेंट आमचं अत्यंत महत्त्वाचं काम करतं. आमची कॅमेरा अटेंडंट टीम जी आहे सगळी, त्यांना आम्ही कुठेही कॅमेरे वकील आणि इतर सगळे तर ही सगळी माणसं जेव्हा शूटिंगसाठी पोषक आणि पूरक वातावरण निर्माण करून देतात तेव्हा मग मी येतो, आता करूया. मग कलाकार येतात, चलो क्या करना है, मग सुरू होतं आमचं ऍक्च्युअल काम. अशी असते मित्रांनो मालिका घडण्यामागची प्रक्रिया. इतके लोक लागतात तसे साप नाही आला. तर इतके लोक सोबत लागतात तेव्हा 1 सेकंदाचा असू दे किंवा 1 तासाचा सीन असू दे, तो सीन घडवण्यासाठी इतके लोक असणं गरजेचं आहे. त्याशिवाय ते उभं नाही राहत. ते एका असं वाटतं लोकांना की अरे तो दिग्दर्शक आहे ना, त्याने केलं. नसतं तसं काही. एकटा दिग्दर्शक का आधी करू शकत नाही. त्यासाठी ह्या टीमची गरज असते, या कलाकारांची गरज असते, टेक्निशियनची गरज असते, या क्रिएटिव्ह लोकांची गरज असते. आणि त्याच्यातून उभी राहते अशी एक वेगळ्या जॉनरची चांगली मालिका आणि सक्सेसफुल मालिका. तर त्यामुळे सगळ्या टीम दुपारची वेळ आहे, सगळ्यांना भूक लागली असेल आणि ऊन खूप आहे, त्यामुळे सगळ्यांना सेलिब्रेशन आहे. तर असं कोरडं सेलिब्रेशन नाही होऊ शकत, म्हणून मी आणि तितिक्षानी आपल्या सगळ्या टीमसाठी काहीतरी गिफ्ट आणलंय. म्हणजे शूटिंग करू शकतो आपण खरं तर आकाश कॅमेरा